अपयशी फेल्युअर होम मिनिस्टर आहे. फेल्युअर होम मिनिस्टर. तो जो अमेरिकेचा कोणतो काय तो हाय कमिशनर सर्जिओ गोर, बरोबर, तो म्हणे मुंबईत आला. त्याला काय दिसलं महाराष्ट्रात? सर्जिओ गोर यांना मुलींचे अत्याचार दिसले नाहीत, मुलींवरचे सर्पदंशाने झालेले बळी दिसले नाहीत. हे व्यापारी लोक आहेत आणि पोलिसांनी हात वर केलेले आहेत. पोलीस बलात्काऱ्यांना कसं वाचवतात त्याचं एक उदाहरण आत्ताच माझ्याकडे आमच्या पंडित अवधेश शुक्लाने आणलं आहे. तो कागद जनामुळे साहिल देविदास चौगुले हे आपल्याला प्रकरण माहीत असेल. नवी मुंबईतलं एका मुलीवर त्यांनी अत्याचार केला, बलात्कार केला आणि तो फरारी झाला. त्या संदर्भात अवधेश शुक्ला यांनी आवाज उठवला. आता ते महाशय जामिनावर सुटलेत. कोणसा पार्टी काय? शिंदे गट. हा, शिंदे गुट काय, बरोबर. स्वीकृत नगरसेवक. हा, शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल देविदास चौगुले, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आणि ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. अवधेश शुक्ला यांनी ते प्रकरण लावून धरण्याचा प्रयत्न केला की हे प्रकरण दाबलं जाऊ नये. त्या मुलीचं स्टेटमेंट माझ्याकडे आहे. लड़की का स्टेटमेंट है. हाँ, महिला आयोग के पास सब जगह पर वो लड़की जा जाकर थक चुकी है, थकली आहे. आता ज्यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे त्यांना रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत सतत नोटीस पाठवून बोलवतात, एक एक दिवस बसून ठेवतात. 4-5 घंटे. हाँ, बिठा के रखते हैं और बाद में बोलते हैं उसके ऊपर बात मत करो, ये कागद वापस ले लो, नहीं तो मैं तुमको, नाहीतर मी तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवीन. हे कोण सांगतोय? रबाळे पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत. माझं त्या पोलीस अधिकाऱ्याला आव्हान आहे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनासुद्धा माझं आव्हान आहे. खोटी केस दाखल कराच, मी बघतो. ही काय पद्धत झाली? एका बलात्काराच्या प्रकरणावरती आवाज उठवला म्हणून आवाज उठवणाऱ्याला तुम्ही खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकण्याची जर धमकी पोलीस देत असते, मग या महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होणारच. पुण्यात होतील, जळगावात होतील, नाशिकमध्ये होतील, मुंबईत होतील. कारण पोलिसांना कायद्याचं पालन करावं अशी इच्छाच होत नाही आहे. विशेषतः अशा प्रकरणामध्ये तुम्हाला आया बहिणी नाही आहेत का? आणि नारी शक्ती वंदना बिल आणते सरकार. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे, चांगले ग्रोस्त आहेत मिलिंद भारंबे. हे प्रकरण जे आहे रबाळे पोलीस स्टेशनचं धमकीचं, हे वेळीच मार्गी लावा, नाहीतर मी मार्गी लावतो. मला माहिती आहे कसं मार्गी लावायचं ते. बलात्काराच्या प्रकरणांना पोलीस संरक्षण देता, कायद्याचं संरक्षण देता गुन्हेगारांना तुम्ही, बलात्कारांना का? हा जो कोणी गुन्हेगार आहे साहिल देविदास चौगुले, हा शिंदे गटाचा आहे, सत्ताधारी गटाचा आहे. म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेना माझा विचारणं आहे, तुम्ही अशा प्रकरणांना पाठिंबा देत आहात का? बलात्काराच्या रमेश म्हात्रे तुरुंगात गेला आणि तुम्ही ह्याला वाचवत्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये. क्या है? साहिल है और हाँ, है क्या है? नहीं, सावंत पुलिस के साथ सब चल रहा है उनका. हां, तर हे जे आहे अशी प्रकरणे या महाराष्ट्रात घडत आहेत. त्याच्यामुळे पुणे, जुन्नर, संपूर्ण राज्यभरामध्ये मुलींवर अत्याचार सुरू आहे. कारण पोलीस त्या अत्याचार करणाऱ्यांच्या मागे आहेत आणि आवाज उठवला की खोट्या प्रकरणात टाकेन, कारण वरून दबाव आहे. मग कधी भाजपचा असतो, कधी मिंध्यांचा असतो, कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा असतो, अजित पवार गटाचा. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हां, आता विचार. सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे.